नकार म्हणजे हे सांगितलं मी. आता आता कदाचित मी असं सांगताना म्हणाले ते डेट्स नाही, ते नाही, पण तेव्हा तर मी स्पष्ट असं सांगितलेलं मला आठवतंय की मला तसंच परत नाही करायचंय. जसे आपण म्हणतो ना की विषयांमध्ये वैविध्य असलं पाहिजे, त्याच्यानंतर ट्रीटमेंटमध्ये वैविध्य असलं पाहिजे, तसं कलाकार निवडींच्या बाबतीत पण वैविध्य असलं पाहिजे असं मला मनापासून वाटतं. मराठी स्त्री ॲक्टर्स म्हणजे यांचं स्टारडमचं एज आहे 40 आणि पुरुष ॲक्टरांचं स्टारडमचं एज आहे की 52. म्हणजे थोडक्यात तुम्ही 40ला आणि 52 वर्षाचं झाल्यावरती तुम्ही स्टार म्हणून पोचता. तर मग त्याच वेळी तुम्ही द्या की चांगल्या वेगवेगळ्या भूमिका. बाहेर सगळ्यांना मग ते CCTV लावून आणि बाहेर सगळ्यांना ते दाखवतायत की काय चाललंय आतमध्ये वगैरे वगैरे. त्यामुळे तिथले ते सगळे थिएटर्स आणि म्हणाले अरे बापरे, गेल्या 25 वर्षात अशा प्रकारची गर्दी आम्ही अनुभवली. 25 वर्षात, खोटं नाही, अक्षय 25 वर्षात अशा प्रकारचं आम्ही काही अनुभवलेलं नाही. अशी आहे एक भूमिका अगदी सुरुवातीला माझ्या वाट्याला अशी आली होती. म्हणजे त्याच्याबद्दल सगळं झालं होतं. म्हणजे काय म्हणतात त्याला, ऑडिशन झाल्या, लुक टेस्ट झाल्या, कॉन्ट्रॅक्ट साईन झालं आणि खूप पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका होती. ते खूप सगळं झालं आणि नंतर सडनली मला असं कळलं की त्या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालंय आणि त्या चित्रपटात मी नाही आहे. स्क्रिप्टमध्ये जेव्हा लिहून येतं ना, हिरो हिरोईनचं नाव असतं आणि आईचं नावही नसतं, आई लिहिलेलं असतं. आई. अरे आई काय, आईला काही नाव, रंग, रूप, स्वभाव, चेहरा, नातेसंबंध काही नाही आहेत का? नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स माझ्या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार या आमच्या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज आमची विशेष पाहुणी आहे प्रतीक्षा लोणकर. नमस्कार. नमस्कार. ह्या भेटीसाठी जेव्हा आपल्या ठरलं त्याला तू म्हणालीस की रुंजी 10वीत आहे. हो. आणि त्याच्यातून जे तुझं आई असण्याचा जो आनंद व्यक्त झाला तो मला इतका आवडला ना, म्हणजे खूप आवडला अगदी, की आई होणं, पिता होणं म्हणजे बाप होणं ही आयुष्यातली माणसाची गरज आहे. पण तू जरी असा आनंद व्यक्त केला असला तरी आज आपल्याला समाजामध्ये किंवा आपल्या मनोरंजन क्षेत्रात असं दिसतंय, एकतर लग्न करायचं नाही, केलं तर ते कधी फिसकटेल आणि दोघं आपले वेगळे मार्ग स्वीकारतील ते सांगता येत नाही, आणि मूल होऊ द्यायचं नाही. हा का ह्या का आलं हे युग? आता आपण बोलतोय म्हणून मध्यंतरी तर ॲक्च्युली असं ना, मी आणि प्रशांतनी आम्ही असं ठरवलं होतं की जर कोणी भेटलं, समजा आपला एक मित्र, तर आपण त्याला विचारायचं तू कसा आहेस, तुझी बायको कशी, असं विचारायचंच नाही, कारण माहितीच नाही ना काय आपल्याला ऐकायला मिळेल किंवा काय नाही वगैरे. अर्थात त्यातला गमतीचा भाग सोडला तरी मला असं वाटतं की थोडंसं आपण खूप इंडिव्हिज्युअलिस्टिक आपण ज्याला म्हणतो ना, की आपण फक्त माझा विचार म्हणजे माझं करिअर, मला कोणती चांगली संधी आहे, माझ्यासाठी काय, ह्या गोष्टींचा विचार करणं हे नैसर्गिक आहे, नाही असं नाही, पण तरी ते जेव्हा जास्ती आपण टोकाचं करायला लागतो त्यावेळी आपण जे म्हणतो ना की माणूस खूप इंडिव्हिज्युअलिस्टिक व्हायला लागला, तर त्यावेळी मला वाटतं त्याचं हे कुठेतरी रिफ्लेक्शन या गोष्टीत पडते की काय, असं मला वाटतं. आणि त्यामुळे मग अनेकदा लग्न न करण्याचा निर्णय थोडंसं हे की एक कमिटमेंट नको ती, मग कमिटमेंट झाली तर कदाचित थोडंसं एकमेकांसाठी काहीतरी करावं लागणं येतं, त्यामुळे ते नको, किंवा मूल होण्याच्या बाबतीत पण कदाचित ती एक रिस्पॉन्सिबिलिटी असते, ती आपण घेऊ शकू की नाही. त्यामुळे मला असं खूप त्याच्यामध्ये नेगेटिव्ह असं पण काही बोलण्यापेक्षा, कारण हा शेवटी तसा पर्सनल प्रत्येकाचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, आणि अनेकांना मी बघितलं की आवडतात, मुलं आवडतात, सगळे आवडतं, पण तरीही त्यांना अशी काळजी वाटते की अरे आजूबाजूच्या या जगामध्ये आपण त्याला नीट वाढवू शकू की नाही, त्याला नीट आपण आपले संस्कार देऊ शकू की नाही, तो पुढे काय बनेल याची आपल्याला खात्री नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमुळे मला वाटतं कदाचित थोडासा आता हा विचार होत असावा की काय, असं मला वाटतं. पण फक्त हेच आहे, मला असं वाटतं की शेवटी असं आहे की तुम्हाला माणूस म्हणून तुमची
एक तुमच्या बरोबर कोणीतरी असण्याची, तुमची फॅमिली, तुमचे मित्रमैत्रिणी, कारण मॅन इज अ सोशल ॲनिमल. एक्झॅक्टली. त्यामुळे तुम्हाला एक कळप असावाच लागतो की तुम्हाला बरोबर असावं लागतं. त्यामुळे मला वाटतं कुठेतरी आपल्याला ती एक गरज पण वाटते. कोणाला आधी वाटते, कोणाला नंतर वाटते, कोणाला कदाचित ती काही माणसं कदाचित ती पुस्तकं हे ते याच्यातून भरून काढतात. त्यामुळे त्याच्याबद्दल आपण असं काही नेगेटिव्ह बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की काळाच्या ओघात येणाऱ्या या काही काही गोष्टी आहेत आणि त्यामुळे विचार करता करता लोक याच्यापर्यंत येऊन पोचलेत की अरे मग मी एकटाच राहीन, मग मला मुलं कशाला, मग मला ती जबाबदारी नको, असं कुठेतरी ते होत असावं असं मला वाटतं. पण आता ह्याचं रिफ्लेक्शन आपल्या कलाकृतींमध्ये अजून तेवढं आलेलं दिसत नाही. हो, कारण मला असं वाटतं की तो अजून समाज पण त्या ट्रान्झिशनमध्ये आहे आणि समाजात अशा गोष्टी आत्ता होत आहेत. तर त्यामुळे आपण जसं म्हणतो ना की ते समाजात खूप व्हायला लागलं की आपोआप चित्रपटांमध्ये येणारच, म्हणजे नाटकामध्ये किंवा चित्रपटात येणार, नाटकात येणार, सिरियलमध्ये येणार, सगळीकडे येणार. पण ते अजून तितकंसं प्रतलावर आलेलं नाहीये असं मला वाटतं. ते एकदा जर सगळीकडे दिसायला लागलं की आपोआप ते मग कॉमन गोष्टीसारखं प्रत्येक कलाकृतीत आपल्याला दिसायला लागेल. त्यामुळे काही दिवसांनी दिसेल ते. म्हणजे आपण ह्या बदलाकडनं त्या बदलाकडे पण जाऊ. पण तुझ्या जर आपण आता करिअरकडे जर बघितलं तर माझं असं निरीक्षण सांगतो मी, म्हणजे तू दामिनी मालिका केली, 4 चौकी नाटक केलं, बरंच काम केलं, म्हणजे भेट सारखा सिनेमा केला, म्हणजे नुसती सूची सांगायची सांगायची, मराठी नाटक, मालिका, मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, एवढं सगळं. पण माझं एक निरीक्षण आहे की मला असं वाटतं तुझ्यातलं जे टॅलेंट आहे, की अष्टपैलुत्व आहे, किंवा उत्साह आहे, किंवा अभ्यास करण्याची प्रवृत्ती आहे, की तू नाट्यशास्त्राचा अभ्यास केलाय, तुला खरंच तेवढी संधी मिळाली? चांगला प्रश्न आहे हा ऍक्च्युली. कारण म्हणजे कलाकार म्हणून तर मला नेहमीच असं वाटतं की ती प्रत्येकाची भूक असतेच की आपल्याला नवनवीन काहीतरी करावं असं वाटतं आणि वेगवेगळ्या भूमिका, म्हणजे अनेक भूमिका आपल्याला कराव्याशा वाटतात आणि आपलं मन याच क्षेत्रात रमणार आहे हे माहितीये की आणि ह्याच्याशिवाय आता आपण दुसऱ्या कशाचा विचारही करू शकत नाही. त्यामुळे निश्चितपणे असं वाटतं की अरे अजून छान काहीतरी मिळायला पाहिजे, अजून चांगलं मिळायला पाहिजे. पण मला असं वाटतं की जरा हे आता बोलतोय आपण तर याचा सगळ्या दिग्दर्शक आणि प्रोड्युसर्स आणि सगळ्या लेखक सगळ्यांनी याचा विचार करावा की अरे खरंच आहे की थोडंसं काही वेगळ्या प्रकारचं कास्टिंग आणि काही करून विचार केला पाहिजे. म्हणजे आता आपण हा विषय बोलतोय तर म्हणून मला असं वाटतं की हल्ली मला असं एक वाटतं की असा एक कल आहे असं मला वाटतं की एखाद्या माणसानी समजा एखाद्या मुलीने अशी एक श्रीमंत मुलीची भूमिका केली तर नंतरच्या 2, 3, 4 भूमिकांमध्ये अरे तिने तो रोल केला होता ना, चला तिला देऊन टाका तो रोल. तर मला असं वाटतं की दिग्दर्शकांनी किंवा कोणीही ना थोडंसं कास्टिंगमध्ये सरप्राईज ज्याला म्हणतो, एक आश्चर्य, अरे हिला या भूमिकेत त्यांनी कास्ट केलं, वेगळंच वाटलं ना बघायला, असं जे आहे ना ते मला वाटतं थोडंसं अधिक विचार करण्याची गरज आहे. एक्झॅक्टली. कारण नाही तर आपण त्याच भूमिकांमध्ये सगळ्यांना कास्ट करतो. ह्याच्यासाठी ना तिला घ्या ना, त्याच्यासाठी ना तिला घ्या ना, याच्यासाठी तिला कशाला घ्या, याच्यासाठी दुसऱ्या कोणाला तरी घ्या ना, तर तुमच्या प्रोजेक्टमध्ये ती जी मजा येईल. पण तसं मला म्हणजे दिग्दर्शकांनी पण मला असं वाटतं असं बघावं की ही चांगली काम करणारी आहे, मग तिला त्याच्याशी शोभेल असं का, तिला अजून वेगळं काहीतरी छान देऊया की आपण, तिनं आतापर्यंत केलंय त्याच्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं देऊया की तिला. तर तसं झालं तर मला वाटतं तो सरप्राईज एलिमेंट तुमची कलाकृती वर्क व्हायला पण उपयोगी पडतो आणि कलाकारांना कस लागतो आणि कलाकारांना तितक्या आव्हानात्मक भूमिका मिळतात. आणि एकदा आव्हानात्मक भूमिका मिळाल्या की मग मला माहितीये असे अनेक अभ्यासू कलाकार आहेत की ते अभ्यास करतील, आपण काय वेगळं करू शकू याचा विचार करतील आणि तितकं 100% ते मग डिलिव्हर करतील. पण त्यासाठी थोडंसं मला वाटतं जर वेगळ्या पद्धतीने सगळ्यांनी विचार करायचा दृष्टिकोनातून आणि वेगळा थॉटच मला असं वाटतं की विचार केला पाहिजे की तुम्ही ह्या रोलसाठी हिने आतापर्यंत हा केलाय ना, मग हिला वेगळाच देऊया आपण. पण एका बाजूला आपण असं म्हणतो मराठी सिनेमा बदललाय, वेगवेगळे प्रयोग होत आहेत. म्हणजे आता श्वासला पण 20 वर्ष झाली. म्हणजे आपण काय करतो, मराठी सिनेमावर जेव्हा फोकस टाकतो तर श्वास पॅनचा सिनेमा आणि श्वास नंतरचा सिनेमा, पण श्वास नंतर तो वेगळे प्रयोग होत आहेत
वेगळे विषय होत आहेत, मग हे काय नाही होत वेगळे प्रयोग? नाही, अनेकदा मला असं वाटतं की सेफ जो मार्ग असतो ना, ते सगळेजण ती वाट चोखाळण्याचा सगळेजण प्रयत्न करतात. आणि अनेकदा कोणीतरी वेगळं काहीतरी केलेलं असतं, त्याला यश मिळत नाही, त्यामुळे त्यांना असं वाटतं की अरे बघा, आम्ही वेगळं केलं, त्याला काही मिळालं नाही, मग आम्ही असंच करतो. पण म्हणून मला वाटतं की एखाद दुसरा प्रयत्न होऊन चालणार नाही. सातत्याने केलं ना तरच तो बदल घडू शकतो. कोणी एकाने प्रयत्न केला तर फार तर फार तोच शहीद होतो फक्त. त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की अनेकांनी जर ते केलं आणि तो ट्रेंड जर निर्माण केला ना, तर त्याचा फायदा निश्चितपणे सगळ्यांनाच होईल असं मला वाटतं. त्यामुळे जसे आपण म्हणतो ना की विषयांमध्ये वैविध्य असलं पाहिजे, त्याच्यानंतर ट्रीटमेंटमध्ये वैविध्य असलं पाहिजे, तसं कलाकार निवडींच्या बाबतीत पण वैविध्य असलं पाहिजे असं मला मनापासून वाटतं. तरच आपल्याला सगळ्याच अर्थाने वेगळं काहीतरी बघायला मिळेल. पण मला असं लक्षात आले, म्हणजे ज्याला शबाना आझमींनी एका मुलाखतीमध्ये काही वर्षापूर्वी म्हटलेलं की आपल्याकडे ना 40ची झाली अभिनेत्री तर तिच्यासाठी रोल लिहिले जात नाहीत. कधी येणार आपल्याकडे? म्हणजे मराठीमध्ये पण आलं पाहिजे, कारण तेवढं टॅलेंट आपल्याकडे आहे. निश्चितपणे. बरं कसं माहितीये, तुम्ही 40 जेव्हा येतो कलाकार, 45 त्या तो परिपक्व झालेला असतो. एक्झॅक्टली. त्याच्या खांद्यावर पटकाता कधी येणार? प्रश्नच नाही, असायलाच हवं. म्हणजे उलट म्हणजे तुम्ही खूप चांगला मुद्दा मांडलाय की असं असायला हवं. म्हणजे आपण बघतो ना तिकडे, म्हणजे मामा मियासारखी मेरिल स्ट्रीप, ती म्हणजे 50व्या वर्षी ती अशा भूमिका करते, आयर्न लेडी सारख्या, आणि अजून तिच्यासाठी असे ती 60 वर्षाची झाली आणि तिच्यासाठी 70 वर्षाची की या भूमिका लिहिल्या जातात. तर त्यामुळे ते सगळं धाडस केलं पाहिजे असं मला वाटतं. कारण खरं आहे की तुम्ही जेव्हा 40ला, आणि म्हणजे आता असा काहीतरी परवा एका इंटरव्ह्यूत मी वाचलं, कोणीतरी सांगत होतं की मराठी ॲक्टर्स, म्हणजे मराठी स्त्री ॲक्टर्स म्हणजे यांचं स्टारडमचं एज आहे 40 आणि पुरुष ॲक्टरांचं स्टारडमचं एज आहे की 52. म्हणजे थोडक्यात तुम्ही 40ला आणि 52 वर्षाचं झाल्यावरती तुम्ही स्टार म्हणून पोचता. तर मग त्याच वेळी तुम्ही द्या की चांगल्या वेगवेगळ्या भूमिका. कारण स्टारडम म्हणजे काय, मला नेहमीच असं वाटतं की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करू शकणं, ते तुम्हाला करता येणं. तुम्ही त्याच पद्धतीच्या भूमिका केल्या तर मग त्याला तसं काही अर्थ नाहीये ना. तुम्हाला तो चॉईस सगळा मिळाला पाहिजे की मी ही करेन, मी ही करेन आणि ही करेन. आणि त्याच्यासाठी मला वाटतं अजून तशा स्क्रिप्ट आणि तसे दिग्दर्शक आणि तसं सगळं तयार झालं पाहिजे. तेव्हा खरं अर्थाने वेगळे प्रयोग करतो असं म्हणता येईल. हो, एक्झॅक्टली. कारण की तो प्रयोगच असेल, पण ते प्रयोग वारंवार होत गेले तर त्याचा ट्रेंड होईल. बरं, तू ज्याला आली या क्षेत्रामध्ये, त्या पण आता सिनेमाचा जो विचार केला, मराठी सिनेमाचा, त्यावेळेला म्हणजे 90च्या दशकात तुझी जी करिअर सुरू झाली, त्याला 2 गोष्टी होत्या मराठीमध्ये. एक म्हणजे ना, ते माहेरच्या चित्रपट मोठ्या प्रमाणात बनत होते. म्हणजे ते ठीक आहे, ग्रामीण भागामध्ये, जत्रांमध्ये त्यांना यश मिळायचं वगैरे. आणि दुसरं म्हणजे ना, मराठी सिनेमाची संख्या पण कमी झालेली. याचा तुला काही फटका बसला त्यावेळेला? मी जेव्हा आले, म्हणजे मला आठवतंय त्यावेळी मराठी चित्रपट फार चांगला चालत नव्हता, अजिबात नाही. त्यावेळी ऍक्च्युअली सिरियल्सचं खूप बूम आलं होतं तेव्हा, खूपच. म्हणजे आणि म्हणजे आलं होतं, म्हणजे तिथे वेगवेगळे विषय येत होते. म्हणजे 13 भागांची 26 भाग झाले, हे झाले. आणि मग चांगले चांगले विषय, चांगल्या साहित्य कृतींवरती असणं, चांगले छोट्याशा जमवरती पण खूप चांगल्या कथा फुलवणं, आणि त्यामुळे ते जास्ती आम्हाला खुणावत होतं. सिरियलचं क्षेत्र जास्ती खुणावत होतं, कारण तिथे खूप वेगवेगळे प्रयोग होत होते, खूप वेगवेगळ्या भूमिका येत होत्या, आणि त्या भूमिका पण आम्हाला वेगळ्या प्रकारे खोलात जाऊन करण्याचं स्वातंत्र्य होतं. कारण की विषय वेगळे आले की आपोआपच तुम्ही वेगळ्या पद्धतीने त्याचा विचार करता ना. तर त्याच्यामुळे म्हणजे मी माझ्या बाबतीत सांगायचं तर म्हणजे दामिनी सारखी भूमिका असेल की जी पत्रकाराची, दौलत सारखी माझी भूमिका की जी सहकार क्षेत्रात काम करणारी स्त्री असेल, म्हणजे मला असं वाटतं की सरकारनामातली स्त्री असेल, भेटमधली आई असेल, तर मला वाटतं की तेव्हा खूप वेगवेगळ्या सिरियलमध्ये काय काय घडत होतं. त्यामुळे चित्रपटांपेक्षा त्यावेळी सिरियल ह्या जास्ती बघितल्या जात होत्या. सुसंस्कृत लोक सुद्धा, म्हणजे सुशिक्षित लोक सुद्धा, टेलिव्हिजन हे नुकतंच असं ज्याला आपण म्हणतो ना की पुढे येत होतं, जवळ येत होतं. लोकांना त्याच्याबद्दल उत्सुकता होती, याच्यावर काय म्हणजे हिंदीत सुद्धा आपण बघितलं की भारत एक खोज सारख्या मालिका असतील, इथे सुद्धा अगदी टिळक आगरकरांवरती मालिका झाली इकडे. त्यामुळे इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या मालिका होत होत्या वेगवेगळ्या विषयांवरती. त्यामुळे टेलिव्हिजनसाठी तो काळ खूप चांगला होता असं मला वाटतं, आणि त्यामुळे मी ते केलं.
पण चित्रपटात मात्र मला वाटतं म्हणाव्या त्या पद्धतीच्या भूमिका काही मिळाल्या नाही तशा, कारण की तेव्हा त्या प्रकारचा विचारच केला जात नव्हता, कारण की खूपच टिपिकल पद्धतीचे चित्रपट तयार होत होते आणि त्याच्यात काहीतरी कोणीतरी एक असं बनून राहण्यात काही फारसा इंटरेस्ट वाटत नव्हता खऱ्या अर्थाने, कारण आपण इथे इतकं छान काम करत असताना तिकडे जाऊन नुसतंच एक आपलं बाहुली बनावं असं काही इच्छा होत नव्हती. त्याच्यामुळे त्याचा फटका जरूर बसला असं म्हणावं लागेल. पण दामिनीने तुला तर अगदी घराघरात नेलं. हो, म्हणजे अशा घरात नेलं म्हणजे तू नुसती हॉलमध्ये नाही राहिली, त्यांच्या स्वयंपाकघरामध्ये प्रेक्षकांच्या पोहोचली. त्याची लोकप्रियतेचा तुझे काय अनुभव, आणि आजही ते मला वाटतं तुला प्रत्यय येत असेल. हो ना? अरे बापरे, म्हणजे मला फारच आश्चर्य वाटतं. म्हणजे मी आयुष्यात कितीही पुढे म्हणजे मी मुघले आझम जरी केलं तरी मला वाटतं मला दामिनी म्हणूनच ओळखते. खूप प्रेम दिलं लोकांनी मला दामिनीच्या निमित्ताने, आणि खूप खूप अनुभव म्हणाल ना तर म्हणजे आपण इथे बसलो तर म्हणजे एक दिवस जाईल असे इतके अनुभव. आणि गंमत म्हणजे अनुभव असे की म्हणजे तेव्हा पत्र लिहिण्याचं हे होतं, आठवतंय ना, तर पत्र लिहिण्यापासून ते म्हणजे येऊन भेटेपर्यंतचे इतके विविध प्रकारांचे अनुभव मला आले. म्हणजे मला आठवतं ना, पहिल्यांदा जेव्हा मला दामिनीनंतर एका मुलाखतीसाठी सोलापूरला बोलवलं होतं, त्यावेळी मी म्हटलं की ठीक आहे, म्हणजे मला पहिल्यांदा असं वाटलं ते शूटिंगमधून वेळ काढून बरं पैज लग्नाची मला वाटतं काहीतरी तो इंटरव्ह्यू होता आणि वर्षा जाणार होती. वर्षात तर मला असं झालं की आता ही मला एवढा का आग्रह करतात की नाही तुम्ही पाहिजेच वगैरे. तर मी गेले हुतात्मा स्मारकला ती मुलाखत होती आणि त्या मुलाखतीला म्हणजे ते थिएटर पूर्ण भरलेलं, बाहेर कम्प्लीट लॉन भरलेलं आणि बाहेर सगळ्यांना मग ते CCTV लावून आणि बाहेर सगळ्यांना ते दाखवतायत की काय चाललंय आतमध्ये वगैरे वगैरे. त्यामुळे तिथले ते सगळे थिएटरचे आणि म्हणाले अरे बापरे, गेल्या 25 वर्षात अशा प्रकारची गर्दी आम्ही अनुभवली. 25 वर्षात, खोटं नाही, 25 वर्षात अशा प्रकारचं आम्ही काही अनुभवलेलं नाही. तर त्यावेळी मला ते म्हणजे लोकांची ती क्रेज आणि ते पहिला तोपर्यंत काय ना, आपण शूटिंग करत असतो, आपल्या कामात असतो, आपल्याला तसं जाणवत नाही ना की म्हणजे बाहेर यायचं म्हणजे हे बघ लोक भेटल्यावर बोलणार की खूप छान वाटते, आम्ही नेहमी बघतो, हे ठीक आहे. पण जेव्हा कुठेतरी तुम्ही जाता आणि त्यावेळी ते म्हणजे लक्षात येतं की अरे लोक वेड्यासारखे ते बघतायत, प्रेम करतायत, पत्र पाठवतायत तुम्हाला, प्रत्यक्ष आयुष्यात कोणीतरी बहीण मानले, कोणीतरी आपली मैत्रीण मानले, कोणीतरी म्हणते तुमच्यामुळे आम्ही पत्रकाराच्या क्षेत्रात आलो, कोणीतरी म्हणाले की अरे माझ्या बेंचवर बसणारी मुलगी माझ्याशी बोलत नाही तर ताई तुम्ही येऊन तिची दोस्ती करून द्याल का, इथपर्यंत म्हणजे इतकी वेगवेगळी अनुभव मला त्या निमित्ताने आले ना. आणि खूप म्हणजे त्या सगळ्यांनी मला खूप समृद्ध केलं असं मी म्हणेन. कारण कसं आहे ना की आपण शेवटी कसं असतं ना, आपण काम करत असतो, आपल्याला माहिती नसतं की ते कुठे पोचले, कितपर्यंत पोचले, कोणाच्या मनात किती त्याचं स्थान आहे वगैरे. पण हे केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की अरे हे एकतर किती प्रभावी माध्यम आहे. म्हणजे पहिल्यांदा मला जाणवलं की टेलिव्हिजन किती प्रभावी माध्यम आहे, आणि दुसऱ्यांदा जाणवलं की तुम्ही जेव्हा एखादी भूमिका करता त्यावेळी ती जबाबदारीने केली पाहिजे. बरोबर, एक्झॅक्टली. कारण ती जबाबदारीने केली तरच तशी ती लोक सुद्धा तसे बघत असतात. त्याचं काहीतरी विचित्र तुम्ही लाईटली करताय, त्याला काय असं तुम्ही केलं तर लोकांनाही ते कळतं. त्यामुळे ती जबाबदारीचा सेन्स जो म्हणतो ना, तो मला वाटतं त्या भूमिकेने मला आला. म्हणजे एखादी भूमिका करताना आपली काय भूमिका असावी हे मला त्या निमित्ताने, कारण लोक तुमच्याशी रिलेट होणार आहेत, कनेक्ट तुम्हाला फॉलो करणार आहेत. हो, त्यामुळे तुमची ती जबाबदारी आहे की तुम्ही काय करताय हे बघण्याची, तपासून बघण्याची, ते चांगलं करण्याची तुमची जबाबदारी आहे असं मला वाटतं. पण कसं झालं माहितीये का, ज्याला दामिनी मालिका तुझी जोरात गाजली त्याला दामिनी चित्रपट पण राजकुमार संतोषीचा थोडी योगायोगाचा काय अनुभव आला. मीनाक्षी शेषाद्री इकडे तू. अरे बापरे, नाही गंमत ती म्हणजे सगळ्यांना असं वाटलं की थोडक्यात दामिनी म्हणजे वीज ना, त्याच्यामुळे ते कसं की तिकडे त्यांनी ते असं वीज कडाडती. आणि पण मला असं वाटतं की आपला मराठी ऑडियन्स जो आहे त्यांनी म्हणजे ती हिंदीत दामिनी आली असली तरी त्यांनी जे प्रेम केलं ना माझ्यावर, ते त्यावेळी त्यांनी अजिबात दुजाभाव दाखवला नाही की तो चित्रपटातला वगैरे. उलट त्यांना कदाचित टेलिव्हिजनमुळे असेल, त्यांना मी खूप त्यांच्या जवळची झाले. कारण तुम्ही म्हणताय तसंच की ती फक्त
थिएटर पुरती मर्यादित नव्हतं. पडद्यावर दामिनी कसं की थिएटर आहे ना, पण टेलिव्हिजन हा माणसांच्या घराघरात असल्यामुळे मी त्यांच्या घरात जाऊन पोचले, त्यांच्या मनात जाऊन पोचले. ही त्याच्यातलं मला असं वाटतं की तो त्याच्यातला फरक आहे. आणि मुख्य म्हणजे मला असं वाटतं की लोकांना पण एखादा असा कोणीतरी एक आदर्श कोणीतरी हवा असतो. म्हणजे ते काही तसंच वागतील असं नाही, पण छान काहीतरी समोर पाहिजे असतं त्यांना. मग कदाचित काही गुण त्यातले ते फॉलो करतील, काही हे करतील, पण तरी ते तुम्ही ठेवणं, चांगल्या पद्धतीने ठेवणं खूप गरजेचं असतं असं मला वाटतं. आताही तू कुठे जेव्हा जाते तर दामिनीचं कुठेतरी रेफरन्स येतो? हो, म्हणजे काय, काही उदाहरण म्हणजे काय, बाप रे. म्हणजे आता तुम्ही म्हणजे आता मी समजा नाटक करते, हरवलेल्या पत्त्यांचं मला नाटक करते, तर ते सगळे येऊन सांगतात अगदी म्हणजे छान आहे तुमची भूमिका, आम्ही तर दामिनीपासून तुम्हाला बघतो. हे मला वाक्य ऐकावंच लागतं. म्हणजे त्यामुळे दामिनी मला असं वाटतं की, आणि असं असतं मला वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक रोल असतो की जो तुम्हाला प्रतीक्षा लोणकर ॲज अन ॲक्ट्रेस म्हणून एक चेहरा तुम्हाला मिळून देतो, तुमचं एक अस्तित्व इतरां म्हणजे आज इतके आर्टिस्ट आहे, पण त्या आर्टिस्टमधून तुम्हाला तुमचं वेगळं स्थान कोण देतो तो अशा प्रकारच्या भूमिका देत असतात. आणि त्यामुळे माझ्यासाठी ती चांगली गोष्ट आहे की माझ्या करिअरच्या सुरुवातीलाच मला ती गोष्ट मिळाली, आणि त्यामुळे खूप छान तो अनुभव होता. आणि मला असं वाटतं की ते जाणार नाही, ते दीर्घकाळपर्यंत टिकणार आहे, आणि त्यामुळे त्याची मजा आहे. पण दामिनीने तुला कॉमन मॅन पॅन नेलं, बरोबर, जनसामान्य पॅन गेलं, खालच्या माणसा पॅन नेलं, आणि त्या तुला 4 चौघींनी तुला प्रतिष्ठा दिली. हो. मग हे दोन्हीचं तू बॅलन्स कसा ठेवलाय? 4 चौघी कसं होतं की जे नाटक म्हणजे एक अतिशय अर्थपूर्ण नाटक, याच्या स्त्रिया विचार करायच्या, मग हे जे आहे हे कम्प्लीट वेगळं रूप आहे तुझं. हो, त्याच्यातली भूमिका ही माझी वेगळी होती. म्हणजे त्यामध्ये 4 चौघीमध्ये माझी जी भूमिका होती, म्हणजे दामिनीकडे दामिनी ची आधी भूमिका माहितीये सगळ्यांना की एक पत्रकार, पण ती नुसती पत्रकार नाही, ती कोणाची तरी बहीण असते, कोणाची तरी मुलगी आहे, आणि त्यामुळे ती छान सगळ्यांशी कनेक्ट होणारी घराघरातली गर्ल नेक्स्ट डोअर आपण म्हणतो तशी ती दामिनी होती. पण ॲट द सेम टाइम 4 चौघीतली विनी ही वेगळी होती. त्यातली विनी ही मला 2 मित्र माझे आवडतात, तर त्यांच्या बरोबर मी राहिलं तर माझी कुटुंबाची संकल्पनाच या दोघांबरोबर पूर्ण होईल, नाहीतर माझं कुटुंब अर्धवट राहील असं वाटणारी ती विनी आहे. ही खूप वेगळी विनी होती. म्हणजे अनेकदा तेव्हा म्हणाले की काळाच्या पुढची आहे ती विनी. पण मला असं वाटतं की तेव्हा सुद्धा एक विशिष्ट ऑडियन्स असेल किंवा तरुण वर्ग असेल विशेषतः, त्या सगळ्यांनी येऊन त्या भूमिकेला खूप वरती, म्हणजे खूप ज्याला आपण म्हणतो ना की अनेकांनी येऊन जेव्हा सांगितलं की वी आर फेसिंग द सेम प्रॉब्लेम, आमचं पण सेम प्रॉब्लेम आहे, पण आम्ही हे बोलू शकत नाही, आम्ही सांगू शकत नाही, पण अशी आंदोलनं आमच्या पण मनात आलेली आहेत. तर मला असं वाटतं की त्या सगळ्यांच्या आंदोलनाला मी कुठेतरी रूप दिलं. त्यामुळे ती एक दामिनी वेगळी, आणि ही एक ज्याला आपण म्हणतो की शिक्षित, सुशिक्षित, कल्चर्ड अशा घरामध्ये आपण बघू की मानसिक जी आंदोलनं मुलांच्या मुलींच्या मनात चाललेली आहेत, पण कदाचित तेव्हा ती आईवडिलांजवळ व्यक्त करायला त्यांना धजावत नसतील, त्या सगळ्यांच्या भावनांना, आंदोलनांना एक चेहरा देण्याचं काम मी त्या भूमिकेने केलं. पण नाटकाच्या बाबतीत असं होतं ना की जेव्हा तू एखादी रोज प्रयोग करते, तो प्रयोग करता 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 तुला नवीन काहीतरी सापडत जातं. हो, प्रयोग असतो तो ना, मग त्याला प्रयोगच म्हणतात. आणि खरं सांगते, मी जेव्हा 4 चौघी करायचं म्हणजे रिहर्सल सुरू झाली तेव्हा मला स्वतःला असं वाटत होतं सुरुवातीला, अरे काय माझ्या वाट्याला असा रोल आहे, म्हणजे तो रोल छान होता, पण मला वाटत होतं की एकीकडे जो मोठ्या मुलीचा रोल, तिला मोठा एक फोनचा सिक्वेन्स आहे, दुसऱ्या मुलीचा जो प्रॉब्लेम होता तो तर घराघरात सगळ्यांचा, त्यामुळे सगळे तिच्याशी तर एवढे कनेक्ट व्हायचे की ती म्हणायची मला तू कर्तृत्ववान नाहीस म्हणून मी तुझ्याशी घटस्फोट घेतला, असं नाही करतात, त्यामुळे मी तुझ्याच बरोबर आहे, जे त्यावेळी अनेक घराघरात बघत होतो. आणि मला वाटायचं की हे 2 मुलांबरोबर राहण्याचा प्रश्न म्हणजे याच्याशी कोण कनेक्ट होणार, हा कोणाला आवडणार, आणि ह्याच्याशी म्हणजे लोक हे आवडतील का, याच्याकडे जरा तिरस्काराने बघतील असं मला वाटत होतं. पण मी जसजशी तालीम करायला लागले, रिहर्सल करायला लागले, तसतसं मला एक जाणवत गेलं की ह्याच्यात मला जेन्युनिटी जितकी टाकता येईल तितकी, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की प्रामाणिकपणे तिला वाटते मला त्या दोघांबरोबर राहायचं. आणि ते मग हळूहळू मला प्रयोगागणित समजत गेलं, जेव्हा लोक भेटत गेले, सांगत गेले की अरे नाही,
तू तू त्या 2 मुलांबरोबर राहतेस याचा अर्थ तू कोणीतरी चालू मुलगी आहेस असं नाही वाटत. एक्झॅक्टली. तर तू तुझी एक कुटुंबाची संकल्पना मांडतेस. मग मला ते हळूहळू ते जाणवत गेले की अरे नाही, हे कोणाचं तरी म्हणणं आहे, कोणाला तरी हे वाटतंय, ते मला पोचवायचंय. त्यामुळे ते प्रयोगागणिक मला ती एक ज्याला आपण म्हणतो ना की ती मॅच्युरिटी येत गेली, ती एक गंभीरतेने बघण्याची एक मला हे मिळत गेली. आणि प्रयोग असल्यामुळे तर ती खूपच चांगलं, कारण नाहीतर इतर वेळी एक शॉट झाला की संपला तुमचा, त्याला काय रोलच्या बाहेर. हा, इथे मला कळलं की अरे नाही, लोकांच्या काय काय प्रतिक्रिया येतात, त्या प्रतिक्रियानुसार आपण कसं रिॲक्ट व्हायला पाहिजे, करायला पाहिजे. त्यामुळे नेहमी नाटकाचा प्रयोग असतो म्हणूनच की तो प्रत्येक वेळी वेगळाच असतो. पण आता जो नवीन प्रयोग आलाय चार भावगीता, तो पाहिला तू? हो, पाहिला ना. आणि मग तू साकारलेली भूमिका आता तुला कशी वाटते पाहताना? हो, नाही, एकतर आताचा जो प्रयोग आहे तोही उत्तम प्रयोग होतो आणि त्यालाही तितकीच गर्दी आणि तसंच सगळं होतं. आता माझी भूमिका पर्णपेठी म्हणून अतिशय गुणी अभिनेत्री तो रोल करते आणि तिने पण तो छान केला एकदम. त्यामुळे मला असं वाटतं की खरं म्हणजे तेव्हा तो विषय तितकासा म्हणजे खरं तर काळाच्या पुढचा वाटत होता. पण गंमत म्हणजे आज 30-31 वर्षांनंतर लोक येऊन आता असं म्हणतात की अरे किती हे कालाशी संगत आहे, म्हणजे अजूनही ते कालाच्या बरोबर वाटते, म्हणजे ते कालबाह्य झालेलं नाही. तर त्यामुळे आता ती गंमत आहे की उलट आता लोकांना ते अधिक त्याच्यातले बारकावे जास्ती समजायला लागलेत. म्हणजे ती गंमत आहे. म्हणजे आता एक तर करावंसं वाटणं ही त्यातली एक म्हणजे तेच एक कारण होतं की अरे आता काळानुसार जे बदल झालेले आहेत त्यानुसार उलट हे नाटक जास्ती आता काळाशी सुसंगत वाटतंय. त्यामुळे आता खरं तर ते येण्याची गरज होती असं मला वाटलं, म्हणजे आता बघताना. पण असा पण एक ऑडियन्स असेल ना ज्यांनी तुझी पण भूमिका बघितली, मग तो ऑडियन्स काय तुला सांगतात ना, म्हणजे ते तर आहेच. ते लोक कसं असतं माहितीये, आता पहिलेपणाच्या गोष्टी ह्या पहिलेपणाच्या असतात. त्यामुळे त्या लोकांना आम्ही भेटलो. आता म्हणजे मी पत्त्यांचा बंगल्याला जेव्हा लोक येतात तेव्हा ते आम्हाला अगदी आम्ही तुमचं बघितलेलं ते नाही विसरू शकत असं म्हणतातच. कारण लोकांना काय असतं ना, म्हणजे ते माझी खात्री ते पर्णालाही छान आहे म्हणाले असते, पण त्यांना ते कसं असतं की त्यावेळेचं त्यांचं एक चित्र असतं डोक्यात आणि ते काय तेव्हा वाटायचं असं जे असतं ना, तर ते असतंच आणि ते पहिलेपणाचं असतं मला असं वाटतं. कारण की ते तुमचं नाव पहिल्यांदा त्याच्यावर लिहिलं गेलेलं असतं, त्यामुळे तो पहिलेपणाचा आनंद वेगळाच असतो. मला आठवतं मी चारचौकीच्या रिहर्सलला जेव्हा गेले या आत्ताच्या, तेव्हा मला मुक्तानी का पर्णनी कोणीतरी प्रश्न विचारले की कसं वाटतंय तुला ही रिहर्सल बघताना. म्हटलं खरं सांगू, एकीकडे असं वाटतं आपलं काहीतरी सुटतंय आणि दुसरीकडे अरे ते मिळतंय पण, असं काहीतरी मिक्स म्हणजे मिश्र भावना आपण म्हणतो ना की अरे आपलं होतं ते कोणीतरी घेतलं, पण दुसरीकडे अरे तेही होतंय, म्हणजे ते सुटलं नाही, ते आहे काहीतरी कोणीतरी धरून ठेवलंय ते. त्यामुळे अशी खूप गंमतशीर त्याच्यामध्ये भावना आहे. हे तुला व्यक्ती म्हणून विकास होण्यासाठी, परिपक्व होण्यासाठी सुद्धा उपयोगी आहे ना? निश्चितपणे. आणि काय माहितीये, आपण एक भूमिका करतो पण दुसरी ती करताना पण आपल्याला ते बघण्याची एक मजा असते. तीच भूमिका खाली बघणं, बसून बघणं, थिएटरमध्ये बसून बघणं ही एक वेगळीच गोष्ट आहे. आणि ती तुम्हाला जसं आपण म्हणतो ना की एक वेगळा अनुभव देते, परिपक्व करते. कारण आपण अनेकदा, आता तेव्हा तर मी लहानपण खूप होते, कदाचित मला त्यातले बारकावे तेव्हा इतके समजले नसतील, पण आता मला ते स्क्रिप्टचे, त्या दिग्दर्शनातले, त्या अभिनयातले बारकावे अधिक कळले. म्हणजे मला म्हणशील तर आता गंमत वाटते की मी आता अजून तो चांगला करेल असं मला वाटतं. पण गंमत अशी की त्यावेळेचा इनोसन्स कुठून आणणार? एक्झॅक्टली, कारण ते वयानुसार असतो, तो इनोसन्स असतो, तो तेव्हाच आहे, पण समज आताची आहे असं काहीतरी ते एक वेगळं कॉम्बिनेशन असतं असं मला वाटतं. तर तुझ्या करिअर मधला अजून एक सिनेमा महत्वाचा, बिंदास. 25 वर्ष झाली. म्हणजे तुला वाटतं 25 वर्ष झाली? कारण मला अजूनही प्लाझा मधला त्याचा प्रीमियर आता म्हणालात तुम्ही म्हणून म्हणते मी, कारण ते त्याचा जो सगळा म्हणजे वेगळाच होता तो चित्रपट आणि खूप म्हणजे खऱ्या अर्थाने म्हणजे त्याच्या कक्षा रुंदावणारा त्यांनी म्हटलं होतं. पण खरंच आहे की खूप सगळ्या मुली तो ज्या पद्धतीने बनवला गेला, ज्या पद्धतीने सगळं म्हणजे त्यातले कॉस्ट्युम असतील, गाणी असतील, मुळात ते तर म्हणजे फारच ते तो खूपच चांगलं आहे. आणि अजूनही बघताना आज सुद्धा अनेक जण असं म्हणतात की आम्ही एकदा लागलं की तो बघतोच, म्हणजे सोडत नाही, आम्ही तो बघतोच, असे 2-2दा 3-3दा बघणारे असे आहेत सगळेजण. त्यामुळे तो चित्रपट जुना झालेला नाहीये, त्यामुळे त्याला 25 वर्ष झाली असं वाटत नाही. झाली आहे, तारखेने झाली आहेत, पण त्याचा ताजेपणा तसाच आहे, म्हणजे निश्चित तसाच आहे. बरं, तू आता बऱ्याचशा कलाकारांच्या बाबतीत असं होतं, सिनेमाच्या बाबतीत म्हणूया,
की त्या कलाकाराला रोल सांगितला जातो, हो सगळं ठरतं, हो दिग्दर्शक म्हणतो तूच काम करणार, हो पण नंतर कळतं की अरे मीच नाही सिनेमात. तुझ्या बाबतीत हे खरंच सांगायचं म्हणजे थोडंसं करिअरच्या सुरुवातीला कदाचित थोडंसं झालेलं आहे एकदा कधीतरी माझ्या बाबतीत. आता रिसेंटली म्हणजे अलीकडे असं काही झालेलं नाही, पण जेव्हा आपण सुरुवातीला जेव्हा येतो या फील्डमध्ये त्यावेळी मला असं वाटतं आपल्याला तेवढा से नसतो. आपल्यालाच कोणीतरी कास्ट करतं आणि आपल्याला वाटतं अरे आता आपल्याला ही भूमिका मिळाली आहे, चांगली करायची, पण त्यावेळी आपलं म्हणून काही तेव्हा स्थान निर्माण झालेलं नसतं त्या शब्दाला, आपल्या तेवढी किंमत नसते. आपल्याला फक्त कोणीतरी सांगतं की तुला ही भूमिका करायची आणि तू कर, एवढंच असतं. तर अशी आहे एक भूमिका अगदी सुरुवातीला माझ्या वाट्याला अशी आली होती, म्हणजे त्याच्याबद्दल सगळं झालं होतं. म्हणजे काय म्हणतात त्याला, ऑडिशन झाल्या, लुक टेस्ट झाल्या, कॉन्ट्रॅक्ट साईन झालं आणि खूप पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका होती, ते खूप सगळं झालं. आणि नंतर सडनली मला असं कळलं की त्या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालंय आणि त्या चित्रपटात मी नाहीये. पण मला असं वाटतं यायला पाहिजे तसे अनुभव. कधी कधी तुम्हाला टफ करतात असे अनुभव, असं मला वाटतं. कारण असं होऊ शकतं आणि मला ते करिअरच्या अगदी सुरुवातीला आला हा अनुभव. त्यामुळे मला लक्षात आलं की सगळंच काय सोपं रोजी पिक्चर नसणार आहे, आपल्याला वेगवेगळे अनुभव येणार आहेत आणि त्याच्यासाठी आपण तयार असलं पाहिजे. आणि हे मला चालले असतील असं नाही, सगळ्यांना आले असतील, सगळ्यांनाच येतात. आणि त्यामुळे काही जण तर नावानिशी सांगतात हो की हा रोल अरे मलाच होता, हिनी घेतला. आता तसं सांगण्यात काही अर्थ नाहीये, कारण काय ते म्हणजे त्यांनी काय कोणाला तरी आपल्याला दुखवण्याचा काही हेतू नाहीये त्याच्यामध्ये. आपल्याला फक्त असे अनुभव येतात आणि ते अनुभव कधी कधी येणं गरजेचं असतं, कारण ते तुम्हाला सजगपणे बघायला शिकवतात आजूबाजूच्या गोष्टींकडे, की काय काय घडतंय, कसं घडतंय आणि घडू शकतं पुढे. त्याच्याबद्दल त्यामुळे अधिक तुम्ही आतून टफ होता, सगळ्याशी सामना करायला अजून तुम्ही तयार होता असं मला वाटतं. पण कधी असं झालं रोल शूट झाला, पडद्यावर अगदीच थोडा आला नाही? फार तसं झालं माझं नशीब. नाही तसं नाही झालं. माहितीये, मी ॲक्च्युली इक्बाल जेव्हा केला ना त्याच्यानंतर मला नागेशनी ॲक्च्युली डोरसाठी जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी मला हे सांगितलं की म्हणजे छोटा रोल आहे हा, पण म्हणजे तू नाही म्हणू शकतेस, पण मला असं वाटलं इक्बाल नंतर की तू हा करावंस. तर मी म्हटलं तू असं वाटतंय ना तुला, तर मी करेन. आणि मग त्यांनी मला असं नॅरेशन वगैरे दिलं असं वगैरे. आणि मग आम्ही तिकडे याला कुठे उदयपूरच्या जवळ तिकडे उमेदनगरला ते शूट बीट केलं सगळं वगैरे. आणि मग त्याचं थोडंसंच डबिंग होतं. ॲक्च्युली तो सिंग साऊंडच शूट करतो नागेश, पण डबिंग होतं. तर डबिंगला जायच्या वेळी त्याची माझी अशी दारातच भेट झाली. म्हटलं कितना बचा है मेरा काम, त्याला म्हटलं कितना बचा है क्या, क्योंकि छोटा ही है. तो बोले कितना बचा है, जितना किया है उतना तो है ही, वो जो शॉट मैंने एनजी शॉट थे उसमें से भी निकाल के डाला हुआ है. रोल वाढवला गेला. म्हणजे असं असतं ना की काही मॉन्टाजेससाठी काही शूट केलेले असतात ना, ते सुद्धा एक दोन टाकले गेले. सगळेच नागेश कुकुनर नसतात ना. ते आहेच, प्रश्नच नाही. पण माझ्या बाबतीत असं फार नाही झालं असं मी म्हणेन की म्हणजे शूट खूप केलंय, म्हणजे एखाद दुसरे सीन झाले असतील एडिट, पण मला वाटतं ते थोडेसे चांगल्या अर्थाने मला बरेच वाटतात, कारण त्यामुळे सिनेमाचा इम्पॅक्ट वाढायला जर मदत होणार असेल ना, तर तुमचं 4 सीन आहेत आणि ते सगळे असे ढेपाळलेले तर ढिसाळ आहेत, तर त्याला अर्थ नाही. त्यापेक्षा एक तुमचा कॉन्क्रीट सीन असेल ना, तर त्याला जो इम्पॅक्ट असतो तो 4 अशा ढिसाळ सीन्सना पण नसतो. त्यामुळे माझं तसं फार नाही झालेलं आहे. म्हणजे गंमत म्हणजे मराठीत तर नाहीच, पण हिंदीत पण नाही. आता मी इक्बाल केला, डोर केला, वॉन्टेड केला, त्याच्यानंतर हिरोज केलं, नन्हे जैसलमेर केलं. मला नाही आठवत माझं फार काही एडिट झालेलं आहे. म्हणजे तू हिंदीमध्ये काहीतरी वेगळ्या प्रवाहामध्ये तू आहेस. मी हिंदीमध्ये जेव्हा इक्बाल मी जेव्हा केलं ना, त्याच्यानंतर मला बरेच चित्रपट खरं तर ऑफर झाले होते. परत मी म्हणते, म्हणजे जसं दामिनी सिरियल नंतर मला अनेक चित्रपटांच्या स्क्रिप्ट आल्या, अनेक, म्हणजे 11-12 असतील जवळजवळ. म्हणजे मी असं ते फाईल करून ठेवलेल्या होत्या तेव्हा तर बरेच दिवस. पण त्या सगळ्या चित्रपटांमध्ये मी सगळ्यांना धडा शिकवते काहीतरी, अशा सगळ्या भूमिका. म्हणजे कधीतरी सासू सासऱ्यांना शिकवते, कधीतरी नवऱ्याला शिकवते, कधीतरी घरालाच पूर्ण शिकवते. तर मला तेव्हा असं झालं की अरे आत्ताच मी हे सगळं केलंय, म्हणजे 585 एपिसोड मी हे सगळं केलेलं आहे. तर आत्ता मी परत केलं तर
म्हणजे काय नवीन वाटेल त्याच्यात. कारण मला नेहमी असं वाटतं की जितकं म्हणून लोकांना आपल्याला सरप्राईज करता येईल ना तेवढं करावं, तर ती मजा आहे त्याच्यामध्ये. कारण नाही त्या हिचा हो नेहमीचा असं जे असतं ना, तर ते म्हणजे नेहमीचं असून पण काहीतरी वेगळे पण असं जे असतं ना ते, तर तसं मला असं वाटलं की कशाला ते आता करायचं, म्हणून मी त्याच्यातलं एकही काम केलं नाही म्हणजे तेव्हा. कारण मला त्या 11 जणांना नकार कसा दिला? नकार म्हणजे हे सांगितलं मी आता कदाचित मी असं सांगताना म्हणाले ते डेट्स नाही ते नाही, पण तेव्हा तर मी स्पष्ट असं सांगितलेलं मला आठवतंय की मला तसंच परत नाही करायचंय म्हणून, अक्षरशः मला त्याच पद्धतीचं परत करायचं नाहीये असं मी त्यांना सांगितलं. तर तसं नकळतपणे इक्बाल नंतर पण मला त्या कॅटेगरीतले रोल येत होते, परंतु मला पण सेम झालं की मला त्याच पद्धतीचं किंवा आता त्याच्यातलं कॅरेक्टर मुस्लिम होतं, मग मुस्लिम कॅरेक्टर तसे अनेक विचारले गेले, किंवा नाही म्हटलं तरी त्या पद्धतीचे म्हणजे ती जशी आई होती तसंच ते विचारलं गेलं. तर मला असं वाटलं की थोडं थांबूया आणि बघूया ना काय काय येतंय ते. पण जनरली असा ट्रेंड दिसतो आपल्याला की पिक्चर हिट झाल्यानंतर हो साईन करत सुटा. हो 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 सगळ्यांना म्हणजे एक आता म्हणजे खरं सांगायचं आपण आता हा काळातला फरक आहे असं मला वाटतं की त्यावेळी जेव्हा मी दामिनी नंतर अशा भूमिका आल्या तेव्हा मी म्हटलं की मला असं वाटलं की अरे हे काय करायचं परत, किंवा म्हणजे याच्यातून काय कोणाला आनंद मिळणार आहे, म्हणजे मला तर नाहीच पण ऑडियन्सला मिळेल का याच्यातून आनंद, तेच मी परत केलेलं बघण्यात. पण आता मला असं वाटतं की एकूण मी बघते म्हणजे कोणाला असं वाटतं की अरे ही भूमिका केल्यानंतर तशाच भूमिका येणं म्हणजे लोकांना असं वाटतं की अरे आत्ताच आपले दिवस आहे, करून घ्या, कमावून घ्या. तर मला काही हे फारसं म्हणजे मला नाही समजलेलं आहे हे अशा पद्धतीचं. हे मी अजून या गोष्टीला फारशी कन्व्हिन्स नाही आहे, म्हणजे माहिती नाही मला, मी चुकीचंही असेल पण मला हा आत्ताचा काळातला फरक आहे असं मला वाटतं. आणि तो त्या फरकाला मी अजून नाही हे झाली असं मला वाटतं बहुतेक. कारण आता ना फोकस बदललाय. कारण आता कसं झालं माहिती ना की आता म्हणजे आता एवढं हे नाही, पण मी आता स्वराज्य रक्षक संभाजीमध्ये मी आऊसाहेबांची भूमिका केली आणि इतका सुंदर त्याला मला रिस्पॉन्स मिळाला, म्हणजे इतका की म्हणजे काही अर्थच नाही. म्हणजे ज्या पद्धतीचे मला मेसेजेस आणि हे आणि ज्या पद्धतीने ते सगळं की तुम्ही आहात हे आहात, पण त्याच्यानंतर जेव्हा मला अजून एका याच्यासाठी विचारलं त्यावेळी मला वाटलं आत्ता मी ते काय त्याच्यातलं करू म्हणजे. तर म्हणजे मला नेहमीच असं वाटतं की थोडंसं काहीतरी वेगळं असावं त्याच्यामध्ये, थोडंसं काहीतरी. मी म्हणत नाही की प्रत्येक वेळी काही वेगळंच असेल किंवा काय असेल, पण काहीतरी एक मजा असावी. म्हणजे समजा आता याच्यात मी शंभू महाराजांची आजी केलं असेल तर त्याच्यात मग आई करत असेल तर त्याच्या वाट्याला आलेले प्रसंग तरी वेगळे पाहिजे. त्याच्यात काहीतरी म्हणजे याच्यामध्ये तिचा एक धाडसीपणा, एक दूरदृष्टी दिसत असेल तर त्याच्यात काहीतरी तिची आईची माया हे असं तरी दिसावं, म्हणजे कंगोरे तरी दिसावेत वेगळे असं मला मनापासून वाटतं. आणि म्हणून मी पण जेव्हा ह्याची पण जी मी भूमिका जेव्हा घेतली ना आऊसाहेबांची, जेव्हा स्वराज्य रक्षक संभाजीची, तेव्हा पण मला पण सेम असं झालं होतं की मी म्हटलं अरे आता त्या भूमिकेमध्ये तर आता कसं आहे ना की ती खूप जणांनी केली आणि हे, पण नंतर मला लक्षात आलं की अरे शंभू महाराजांच्या दृष्टीने ती आऊसाहेब आहे, तर तिचं सगळे संस्कार तिने केलेले आहेत त्याच्यावरती. एक्झॅक्टली. सईबाई या लवकर गेल्या ना, त्याच्यामुळे आजीने केलेले ते संस्कार आहेत. तर अरे हा अँगल वेगळा आहे आणि ते आपल्याला करता येण्यासारखं आहे. तर मला वाटतं काही ना काहीतरी मला त्याच्यात एक मजा शोधायला आवडते म्हणजे त्याच्यामध्ये. पण आता तुला वेगळा प्रश्न करतो, तू करिअर सुरू झाल्यानंतर किती वर्षांनी गाडी घेतली? खरं सांगायचं तर गाडी तेव्हा मी खूप लवकर घेतली म्हणेन, कारण मी तेव्हा एक ऍड केली म्हणून. तेव्हा ऍडव्हर्टाईजचं ते खूप हे होतं ना, आणि ऍडव्हर्टाईज मध्ये तेव्हा खूप पैसा मिळत असे, म्हणजे आतासारखं डिजिटल ऍड्स वगैरे नव्हत्या. एक तुम्ही म्हणजे तेव्हा मी एक रिन साबणाची ऍड केली होती आणि त्याच्यानंतर मी पहिली सेकंड हँड गाडी घेतली. सेकंड हँड किती वर्ष झालेली? तरी त्याला झाली होती 5-6 वर्ष तर झाली होती. पण आता कसं माहिती ना, आता येणारा कलाकार म्हणजे आता ठीक आहे काळ बदलला, पैशाला महत्व आलं की आता जास्त फोकस आहे ना गाडी आणि एक अद्ययावत घर आणि त्याच्यामध्ये सगळ्या, तर हा फोकस बदलल्यामुळे त्याच टाईपच्या भूमिका केल्या जात असाव्यात. तर कुठलंही चित्रपट करा, कुठलंही काम करा. म्हणजे हा फक्त मला एक काय वाटतं, फार तसं जनरलाइज करायला पाहिजे असं नाही याच्यामध्ये. असं साधारण नाही, हे याच्यामध्ये सजग खूप झालेत ते, म्हणजे खूप अलर्ट झालेत की हा नाही हे माझं आता झालं पाहिजे, आता या दिवसात मी आता सुरू केलंय, 3 वर्षात हे झालं पाहिजे, 5 वर्षात हे झालं पाहिजे, 7 वर्षात ते झालं पाहिजे. म्हणजे
ते काम चांगलंच करतायत, मला नाही, काही म्हणून तर म्हणायचं नाही, टिकून आहेत. काम उत्तम करतायत, पण तरी त्यांचे हिशोबीपणा, कॅल्क्युलेशन, एक कॅल्क्युलेटिव्ह असतं ना, हा. ते खूप आहेत ते, असं मला वाटतं. हा. व्हेअरएज आमच्या वेळी तेवढं कॅल्क्युलेटिव्ह आम्ही नव्हतो हा. असं. कारण तेवढा तेव्हा आम्ही पैसाही नव्हता. कामासाठी काम करत होतो, पॅशननी काम असं होतं. एक्झॅक्टली. आणि आता ते काम चांगलं करतात, त्याच्याबद्दल काही आमचं म्हणणं नाहीये, पण हिशोब वेगळे आहेत डोक्यामध्ये. हा. डोक्यात हिशोब वेगळे आहेत की मला करायचे काम, पण इथे मी 2च वर्ष करेन, हा. त्याच्या पुढे 2 वर्ष हे करेन, हा. त्याच्या पुढे 3 वर्ष करेन. हे जो आहे ना, ते त्यांच्या डोक्यात खूप पक्क बसलेलं आहे असं मला वाटतं. म्हणजे तो काळाचा परिणाम आहे का कशाचा आहे माहिती नाही, पण हा फरक आहे, निश्चितपणे हा फरक आहे. काय एखादा व्यवसाय सुरू करावा. हा, म्हणजे आत्ताच त्यांच्या मनामध्ये मी 50 वर्षानंतर काय करणार आहे त्यांच्या मनात येतं, जे आम्हाला कधीच आठवत नव्हतं. असं एवढं लांब बघितलं नव्हतं. त्यामुळे त्या अर्थाने ते हुशार आहेत असं मी म्हणेन. आणि हुशार आहेत, त्यांना त्यांचं काम माहिती आहे, फोकस्ड आहेत, सगळंच आहेत. फक्त मला कधी कधी असं वाटतं की थोडासा ठहराव कमी आहे की काय, असं मला वाटतं. फक्त जो आपण एक थांबणं, मागे बघणं, विचार करणं, किंवा थांबून एक विचार करणं, एक त्याला सेकंड थॉट देणं, हे जे म्हणतो ना, तो थोडासा कमी आहे की काय, असं मला वाटतं. बाकी अत्यंत हुशार आहेत, सगळ्या गोष्टींचं त्यांना भान आहे, चांगलं काम करतात, मेहनत घेतात, पुढे जात आहेत, नवीन नवीन क्षितिज पादाक्रांत करतात, खूप चांगल्या गोष्ट आहे. पण थोडंसं एक ठहराव हवा असं मला वाटतं. पण असं नाही वाटत की त्यांचं करिअर पण तसं मग शॉर्ट होत चाललंय? कारण आता बघितलं ना, तर तुझ्या नंतर आलेल्या कितीतरी अभिनेत्री आज कुठेच माहितीच नाही. असं होऊ ते शकतं. कलाकार आहे कोण आहे ना. हो, असं होऊ शकतं. कारण तुम्ही जर शॉर्ट टर्म विचार केला तर लोक त्यांच्या मेमरीत तुम्हाला शॉर्ट टर्मच ठेवतील ना. हा. म्हणजे तुम्ही जर ठरवलं की मी आता शॉर्टकटनी जाईन, म्हणजे हा. आता मी केलं ना, एक नाटक केलं ना, आता मी डायरेक्ट पिक्चर मध्ये जाईन, याचा स्टेपिंग स्टोन सारखा वापर काय डायरेक्ट पिक्चर मध्ये, तर कसं मग OTT ला जाईल. हा, म्हणजे काय होतं, तुम्ही एक शॉर्टकटचा विचार केला तर मग त्यांची मेमरी पण तुमच्या बाबतीत शॉर्ट टर्मच असते, हे लक्षात ठेवायला पाहिजे. तुम्ही जर कोणताही खुशकीचा मार्ग न घेता छान मार्गाने चालत 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 पुढे गेलात तर मग दीर्घकाळ तुम्ही लक्षात राहणारे आहात. मग तुम्ही दीर्घकाळ तुम्ही काम करू शकता. आणि त्या नुसतं चालत राहणं नसतं, त्याच्यात आपण किती अनुभव घेतो, त्या प्रवासात पण आपण किती अनुभव घेतो, माणूस म्हणून घेतो, ऍक्टर म्हणून घेतो, आणि मॅच्युअर होत जातोच की आपण, समृद्ध होत जातोच की. कारण प्रत्येक वेळी काही जिथं पोचायचंय तेच महत्वाचं असतं असं नाही, पोचण्यातले जे रस्ते त्याच्यातले अनेक गोष्टी महत्वाच्या मिळतातच की आपल्याला. तर आणि त्याही तुम्हाला खूप काही देऊन जातात, खूप समृद्ध करतात. शेवटी शर्यत कासावत जिंकलंय ना. हो. पण म्हणजे शेवटी हा ज्याचा त्याचा दृष्टिकोन आहे असं मला वाटतं. पण ज्यांनी त्यांनी बघावं त्याचा मार्ग कसा निवडायचा आणि काय करायचं ते. पण तरीही मला अगदी मनापासून वाटतं की घाई आणि पटापट आणि आत्ता ते, बस हा केला मी, हे केलं ते केलं, असं चुटक्यांसरशी जेव्हा होतं ना, तेव्हा चुटक्यांसरशी ते जातही. त्यामुळे ते थोडं बॅक ऑफ द माइंड असावं प्रत्येकाच्या, असं मला वाटतं. बरं, अलीकडे मोकळा श्वास नंतर तू अशी फार, हो, सध्या नाही केली मी फिल्म. खरंच आता सगळ्यांनी याचा विचार करावा. निर्माता दिग्दर्शक लेखकांनी याचा विचार करावा. पण खरं सांगू का, आपण मध्ये जे म्हटलो ना, तेच मला असं वाटतं की आपल्याकडे कॅरेक्टर रोल्स हा प्रकार जो आहे ना, त्याचा फार कमी विचार होतो. म्हणजे स्क्रिप्टमध्ये, म्हणजे गंमत सांगते, स्क्रिप्टमध्ये जेव्हा लिहून येतं ना, हिरो हिरोईनचं नाव असतं आणि आईचं नावही नसतं, आई लिहिलेलं असतं. आई. अरे आई काय, आईला काही नाव, रंग, रूप, स्वभाव, चेहरा, नातेसंबंध काही नाही आहेत का? म्हणजे माझं म्हणणं आहे की त्याचा तितकासा विचार केला जात नाही. एक्झॅक्टली. की तिला काहीतरी कॅरेक्टर असेल, तिचं काहीतरी नातेसंबंधांमध्ये महत्वाचं स्थान असेल, ती तिच्या अनुभवातून काहीतरी आलेलं सांगेल, हे पण जे असतं ना, तर मला वाटतं त्याचा फार कमी विचार केला जातो हल्ली. आणि मग नुसतंच आपलं करायचं म्हणून करणं असं मला काही फार एवढं बरोबर वाटत नाही. की म्हणजे आपलं एक आहे बाबा, एक आईचं आहे, करा असं, एवढं मग त्याच्यात जीव रमत नाही म्हणजे खरं तर. त्यामुळे एकतर तसेच चांगले कॅरेक्टर्स मला वाटतं लिहिले गेले पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट, एक आपण जसं म्हणतो की मध्यमवयीन बायकांनाही डोळ्यासमोर ठेवून काहीतरी लिहिलं गेलं पाहिजे सगळीकडेच. माझं म्हणणं त्यांच्याही गोष्टी कथा आहेत, व्यथा आहेत, नक्कीच गोष्टी आहेत, नक्कीच आहेत.
आणि लोकांना सगळ्या प्रकारचा ऑडियन्स आहे असं मला वाटतं. लोकांना असं वाटतं की यंग ऑडियन्स आणि यंग आता यांच्यासाठी वगैरे, पण असं काही नाही आहे. सगळे तुम्ही जे कसं आहे, शेवटी तुम्ही मार्केटिंग आणि हे करता कोणता हाच प्रश्न आहे, नाही का. आता इथे आपण म्हणाल तर तसं काही कोणी स्टार आणि अशी आपल्याकडे मराठी तेवढी हे नाहीच आहे. एखादा पिक्चर जेवढा माउथ पब्लिसिटीने आपल्याकडे जेवढा चालतो तेवढा एका स्टारच्या किंवा एखाद्या हिरोईनच्या याच्यावर नाही चालत. याचा उलट ती चांगली गोष्ट आहे की आपण असं नाहीये ना कोणी, तर आपण वेगवेगळ्या गोष्टींचे एक्सपेरिमेंट करून बघितले पाहिजेत. आणि असं कशाला, म्हणजे मला नेहमी वाटतं ना की असं पण म्हणतात, म्हणजे हा माझा विचार आहे, हा अनेकांना पटणार पण नाही, पण तरी मला असं वाटतं की टेलिव्हिजन मधले म्हणजे टेलिव्हिजन मधले, चित्रपटातले म्हणजे चित्रपटातले, शिक्के मारून नाटकातले म्हणजे नाटकातले. का असं काय, म्हणजे नाही तो मला मान्य आहे की टेलिव्हिजनमध्ये कधी कधी ओव्हर एक्सपोज झालेलं असतं, पण कधीतरी मला वाटतं ही पण गंमत असते की टेलिव्हिजनमध्ये एखादा आर्टिस्ट काम करून त्याला एक त्याच्या कामात एक कॅमेरा फ्रेंडली पण झालेला असतो, तर कधीतरी त्याला एक वेगळ्या प्रकारचा रोल देऊन पाहिला तर तुम्ही कशाला पाहिजे तुम्हाला सारखे ह्याच्यामधलेच. हा मी म्हणत नाही की एखादा ओव्हर एक्सपोज झालाय किंवा एखादा खूप वापरेल त्याला नका करू, पण वेगवेगळे कोणी असतील तर त्यांना शोधून काढून तुम्ही चांगलं काहीतरी देऊच शकता ना, चांगल्या पद्धतीत. त्यामुळे मला असं वाटतं की ते शिक्के पण आता आपण असे मारता कामा नयेत की हा याच्यातला तो त्याच्यातला. सगळ्यांनी सगळं करावं आणि सगळ्यांनी सगळ्या प्रकारचं करण्याची त्यांना संधी मिळावी असं मला वाटतं. पण आता आपल्याकडे कामाची पद्धत बदलली आहे, म्हणजे एक कुठेतरी कास्टिंग डायरेक्टर असतो. म्हणजे आता आम्ही आता मुलाखती करतो तर काही कलाकार म्हणतात अरे आमचं दिग्दर्शकाशी बोलणंच होत नाही, म्हणजे हो आता कास्टिंग डायरेक्टर म्हणजे हिरो आहेत, ते हिरो आहेत खरं म्हणजे. किंवा मॅनेजर असतो किंवा कोणीतरी सांगता अरे माझा ताफा असतो बरोबर, म्हणजे मी सेटवर जातो, समजा अभिनेत्री असेल मग मेकअप मन, हेअर ड्रेसर, सेक्रेटरी, फोटो काढायला एक जण, मग हे काय आहे? हे आजचं जग आहे. कदाचित ती मला असं वाटतं त्यांची ती गरज असेल, म्हणजे माहिती नाही मला. कारण आणि ह्याच्यात सगळ्यात भाग काय असतो माहितीये, एकाचनी ते केलं की मग दुसऱ्यांना त्याचं स्टेटस तेवढंच आहे दाखवण्यासाठी पण ते दुसरा पण करतो, मग तिसरा पण करतो, चौथा पण करतो आणि मग तो ट्रेंडच येतो. पण आले ना पण आता. हो ते सांगते ना, एकानी केलं की ते दुसऱ्यांनी होतं, दुसऱ्यांनी की तिसऱ्यांनी. पण कधी कधी मला असं वाटतं नाही, आता मेकअप म्हणे, हेअर ड्रेसर, ह्या गोष्टी आवश्यक असतात, तुम्ही चांगलं दिसायला हे कारण. पण मला असं वाटतं की कधी कधी काही खर्च हा अनावश्यक पण असतो, तो तुम्ही टाळून तो जर तुम्ही चित्रपटासाठी दिला तर त्याचा उपयोगच होईल ना. म्हणजे मला असं वाटतं की आता चांगले चित्रपट निघणं, त्याच्यासाठी चांगला पैसा असणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे, ही कोणत्या एका प्रोड्युसरची जबाबदारी नाहीये. मी करेन थोडंसं माझं मानधन कमी, बरं तुम्ही तुमचं मानधन वाढून कुठे स्टार होणार आहात आणि कसे होणार आहे? पिक्चरच निघाले नाही, चित्रपट निघाले नाही, ते चालले नाही, तर काय उपयोग आहे तुमच्या स्टार असण्याचा, म्हणजे सांगा मला तुम्ही. तर त्यापेक्षा तुमचं थोडंसं तुम्ही कमी करून चित्रपट वाढण्यासाठी जर काही केलं, तो व्यवसाय म्हणून चांगला व्हावा याच्यासाठी जर काही करता आलं तर मला वाटतं ते जास्ती महत्त्वाचं ठरणार आहे. पण याचा नीट चांगल्या पद्धतीने विचार व्हायला हवं, म्हणजे हे असं वरवरचं बोलता कामा नये. मला वाटतं की ह्याचं नीट एकत्र बसून जे खरोखर काम करणारे आहेत, जे विचार करणारे आहेत, त्यांनी एकत्र येऊन याबद्दल काहीतरी विचार केला पाहिजे असं मला वाटतं. की कुठे खर्च कमी केला पाहिजे, कुठे किंमत कमी केली पाहिजे, कुठे ऍक्च्युली खर्च केलाच पाहिजे आणि कुठे केला नाही तरी चालेल. आणि मग एकदा तुमची कसं आहे ना, तुम्ही आपण साऊथचं वगैरे बोलतो, तुमची इंडस्ट्री फळफळाटीला आली, तिथे एकदम फळफळली, तर मग तुम्ही डिमांड करा ना. पण इंडस्ट्रीज उभी राहत नाहीये आणि तुम्ही डिमांड करताय, याला अर्थ आहे का सांगा मला तुम्ही. मध्ये हिंदीमध्ये असं झालं की स्टाफवरचा खर्च फार वाढलाय, अशी बातमी आली. तो स्टाफवरचा खर्च वाढल्यामुळे बजेटही वाढलं आणि तेवढी रिकव्हरी नाहीये. मग तेच म्हणून म्हटलं की आधी इंडस्ट्री उभी राहिली पाहिजे. ती उभीच राहिली नाही तर तुम्ही म्हणाल आम्ही स्टार, उभे न राहिलेल्या इंडस्ट्री तुम्ही कुठले स्टार सांगा मला तुम्ही. म्हणजे तुम्हाला एखाद्या प्रोजेक्टला इतके पैसे मिळाले आणि दुसऱ्याला तुम्ही तेवढे डिमांड केले, ते तो देऊ शकला नाही, मग तुमची कशी किंमत झाली? ती तशी नसते ना. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला आधी तुम्ही खरंच सिनेमा प्रेमी असाल आणि तुम्हाला सिनेमात खरंच काही भलं व्हावं असं वाटत असेल तर ती इंडस्ट्री उभी राहण्यासाठी आधी प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं. तुला मी आता 2 फोटो दाखवतो, काही विशेष आठवणी तू सांगाव्याच असं वाटतं. ओ भेट वा,
माझ्या अत्यंत जवळचा चित्रपट असं म्हणू शकते मी. फार सुंदर, म्हणजे याला आपण जे म्हणतो ना की नात्यांची खूप छान त्याच्यामध्ये वीण गुंतलेली होती. आणि एखादी घटना, म्हणजे कधी कधी काय असतं ना की एखाद्या चित्रपटांमध्ये घटनांवर घटना घटनांवर घटना असं असतं, पण ह्या चित्रपटाचं वैशिष्ट्य, रोहिणी कुलकर्णींची ती कथा होती, एक छोटीशी घटना आणि त्या घटनेमुळे कसे तरंग सगळे उठतात पाण्यावरती आणि कशी नाती तपासली जातात, कसं नात्यांच्या याच्यामध्ये आपण जे म्हणतो ना की एक खळबळ माजते, तसं तो चित्रपट आहे. आणि फार छान. आम्ही नाशिकला याचं शूटिंग केलं होतं आणि आपण आता बघतो 18 दिवसात आम्ही शूटिंग कंप्लीट केलं. अच्छा. 18 दिवसामध्ये. मला आठवते तेव्हा अतुल कुलकर्णीला हे शूटिंग संपवून कुठेतरी जायचं होतं, तर जवळजवळ आम्ही 4 ते 5 दिवसात त्याचं काम संपवलं होतं, डे नाईट वगैरे करून. कारण की मराठी चित्रपट हा अत्यंत कमीत कमी बजेटमध्ये कसं बनवलं जाईल याचा विचार करणं गरजेचंच होतं ना. पण यांनी मला आठवतं यांनी प्रभातला तिकडे रौप्य महोत्सव केला होता, नंतर सिटी लाईटलाही आपल्या केला होता इकडे 100वा दिवस आपण हे सगळं केलं होतं. पण मला फार छान वाटतं याचं, काय म्हणतात त्याला, माणसाच्या चांगुलपणाची ती गोष्ट आहे. तोच आज टिकला पाहिजे. माणसाच्या म्हणजे एक स्त्री आणि तिला घटस्फोटानंतर आपल्या मुलाला भेटायचंय, म्हणजे तिच्या तिकडची माणसं जर खरं वाईट असती ना तर हा चित्रपटच झाला नसता. पण तीही चांगली आहेत आणि इकडचीही चांगली आहेत, आणि तरी कसं ते एक प्रश्न निर्माण होतो आणि कसं ते उलगडत जातं याची ती कथा होती. आणि फार छान पद्धतीने त्याचं काय म्हणतात त्याला उलगडत नेणं केलं होतं, म्हणजे अनफोल्डिंग स्टोरीचं आपण जे म्हणतो ना. त्यामुळे खूप माझ्या जवळचा चित्रपट आहे आणि खूप छान कास्ट होती सगळी. अतुल कुलकर्णी, तुषार दळवी, श्रेयस तळपदे, दीपाताई, आणि छोट्या छोट्या रोल्समध्ये सुद्धा असे उमेश कामत आणि वंदना आणि हे असे सगळेजण. प्रियानी छोटासा रोल केला त्याच्यात. फार छान. म्हणजे खरं तर ना तेव्हा ऍक्च्युली एवढी हे नव्हती, पण त्यातली गाणी सुद्धा इतकी सुरेख आहेत. तेव्हा कदाचित असं झी म्युझिक वगैरे वगैरे असतं तर त्याच्यावरती खूप चालली असती, पण गाण्यामुळे सिनेमा आणखीन चालला असता. पण ते तेव्हा तसं काही नव्हतं. पण फार अजून म्हणजे आता मला कधीही तो कोणत्याही याच्यावरती चालू असेल ना, मला मेसेज येतोच अगदी. आणि असे मेसेज म्हणजे आम्ही पाहतोय वगैरे नाही, असे पॅरेग्राफ येतात खूप छान, आणि सगळे त्याचं अनालिसिस खूप छान करतात. म्हणजे एखादा सिनेमा पिढी ओलांडून सुद्धा राहतो. हो. हे तिकीट आहे सरकार नामाच्या मेट्रोतील प्रीमियरचं. आणि विशेष म्हणजे काय माहिती, त्या काळामध्ये मेट्रोला मराठी सिनेमा रिलीज होणं हे खूप वैशिष्ट्यपूर्ण होतं. म्हणजे काय, कारण मेट्रोला मराठी सिनेमा ही बातमी असायची. तर या सरकारनामाची किंवा प्रीमियरची आठवण फारच. म्हणजे मला आठवतंय सरकारनामा एकतर राजकीय चित्रपट, आणि मला असं वाटतं सिंहासन आणि याच्यानंतरचा वगैरे तो चित्रपट. आणि आठवतंय मला श्रावणीताईंनी तो प्रत्येकाला आम्हाला वेगवेगळे त्याचं नॅरेशन दिलं होतं आणि सांगितलं होतं की खूप कॅरेक्टर्स आहेत त्याच्यात, पण तरी प्रत्येकाचं आपलं आपलं स्थान आहे. आणि तसं ते प्रत्येकाचं स्थान होतं. आणि हा प्रीमियर मला आठवतोय आम्ही सगळ्यांनी पांढरे कपडे घातले होते आणि आम्हाला राजकीय चित्रपट असल्यामुळे पांढऱ्या टोप्या दिल्या होत्या. तो लुक दिला होता. पण म्हणजे हा पण असाच आहे की तो एकदम भरपूर चाललेला चित्रपट आणि आजही चर्चा होते. आजही असाच परत कुठे लागलेला असला की असेच फोन येतात आणि सांगतात की अरे किती सुंदर चित्रपट आहे आणि असे चित्रपट आता का निघत नाहीत असंही बोललं जातं त्याच्याबद्दल. हे यश आहे त्या कलाकृतींचं. अजय झणकरने इतकी अशी बारीकीने त्याची हे लिहिले होते ना, स्क्रिप्ट छान लिहिली होती. त्याच्यामुळे दोन्ही मला म्हणजे आवडते चित्रपट. अगदी भेट आणि सरकारना म्हणजे फोटो दाखवलेत ते फार. हे तिकिटाचं तर माझ्याकडे पण नाही, बघायला पाहिजे. माझ्याकडे पण नाही हा फोटो. मेट्रोचं वैशिष्ट्य म्हणजे मेट्रोला गुरुवारी सिनेमा रिलीज होतो, अगदी मेट्रो सुरू झाल्यापासून. आणि शुक्रवारी नाही, तिकडे शुक्रवारी नाही, तिथे गुरुवारीच होतो. तर 3 डिसेंबरला आपला प्रीमियर झाला. 27 वर्ष झाली त्याला, म्हणजे सिनेमाला 27 वर्ष कधी झाली ते कळलं पण नाही आपल्याला. 27 वर्ष झाली. आता आपण रॅपिड फायर घेते. 2 पैकी 1 चित्रपट, रंगभूमी, मालिका.
हा प्रश्न म्हणजे सगळ्यात अवघड प्रश्न असतो. चित्रपट, रंगभूमी, मालिका म्हणजे काय? मला असं वाटतं की चित्रपट आणि रंगभूमी असं म्हणेन मी. अच्छा. हां. औरंगाबाद, मुंबई? आता एक जन्मभूमी आणि एक कर्मभूमी. आता काय म्हणणार त्याच्यामध्ये? कारण दोन्हीची वेगळी वैशिष्ट्य आहेत. कारण तिथे जे काम केलं त्याच्यामुळे आज मुंबईत काम करू शकतो. त्याच्यामुळे पण आता सध्या म्हणेन मुंबई. शिवाजी मंदिर की दीनानाथ? पहिले मला शिवाजी मंदिर होतं, म्हणजे स्थळ महात्म्य आपण, पण आता मला दीनानाथचा प्रयोग आवडतो. अच्छा. हो, आता मला दीनानाथचा प्रयोग खूप आवडतो करायला. रील की रीळ? म्हणजे कोणतं रील? आपण माहिती सिनेमा पूर्वी आपलं शूटिंग केला तो आवाज, आणि आता रील म्हणजे हे सोशल मीडिया. अच्छा. तू सोशल मीडिया नाहीच आहे. नाही, तेच रीळ. रीळ. हो हो. सिंगल स्क्रीन, मल्टिप्लेक्स, OTT? मल्टिप्लेक्सेस मध्ये जर मराठीला मिळालं स्थान चांगलं तर मल्टिप्लेक्स. अच्छा. हा, तिकडे मराठीला एक चित्रपट एक स्क्रीन असायलाच पाहिजे, तर मग मल्टिप्लेक्स. कारण खूप वेगवेगळा ऑडियन्स तिकडे येतो. आणि मला असं वाटतं की म्हणजे आज गुजराती, बेंगॉली, कोणी साऊथ इंडियन कोणीही तिकडे जाऊन पिक्चर बघतो. तेव्हा तो बघत नाही की हा मराठी पिक्चर आहे का हे, कारण आपण पण बघितलेले तसे कोणते. त्यामुळे सिंगल स्क्रीनला तेवढं बघितलं जायचं की नाही माहिती नाही मला. पण मल्टिप्लेक्सेसला जर तुम्ही कंपल्सरी मराठीला एक दिला ना तर मल्टिप्लेक्स. मेकअप रूम, व्हॅनिटी? मेकअप रूम. काय एखादी आठवण? नाही, मला त्यातला मोकळेपणा आवडतो. कारण व्हॅनिटीमध्ये संध्याकाळी तर मी बसूच शकत नाही. मला व्हॅनिटीमध्ये संध्याकाळी तर असं इतकं असं आता इथे किती वेळ बसायचं असं होतं. मला जरा बाहेर मोकळा श्वास. संध्याकाळी मी बाहेर खुर्ची टाकून बसेन व्हॅनिटी असेल तर. अगदी व्हॅनिटीमध्ये मला एक तुम्ही तयार होणं, काय म्हणतात त्याला, तिथे सगळं तुमचं काय जे आपण म्हणतो ना की तुमचं स्क्रिप्ट वाचायचं असेल, तो एक तुमचा मी टाईम जो असतो तो, की स्क्रिप्ट वाचणे असेल, थोडंसं काम करणं असेल, याच्यासाठी कदाचित मला ते हे चालेल. पण त्याच्या पलीकडे मला वाटतं बाहेर जास्ती आवडतं. आणि मेकअप रूम मध्ये मला असं वाटतं की तो फील जास्ती असतो असं मला वाटतं मेकअप रूम. तुम्ही एक छान, आता मला एक भूमिका करायची आहे, आता मला त्याच्यासाठी तुम्हाला ते छान वाईब देतं असं मला वाटतं. आणि दोन्हीकडचे मेकअप रूम तू अनुभवतोय ना, म्हणजे नाटक आणि चित्रपट. तेच. शेवटी वृत्तपत्र, न्यूज चॅनल की डिजिटल? वृत्तपत्र आहेत महत्त्वाची असं मला वाटतं, आणि न्यूज चॅनलपेक्षा तर नक्कीच आहेत असं माझं म्हणणं. कारण अजूनही मला वाटतं त्याच्यात एक क्रेडिबिलिटी आहे असं मला वाटतं. म्हणजे लिखित शब्द जो असतो ना त्याला एक क्रेडिबिलिटी असते, आणि वृत्तपत्रांमध्ये ती आहे. त्यामुळे मला म्हणजे कितीही काही बातम्या अशा आल्या तरी मला जोपर्यंत मी वृत्तपत्रात ती बातमी वाचत नाही ना तोपर्यंत मला त्या बातमीवर विश्वास नाही बसत. त्यामुळे त्याच्यावर माझा विश्वास आहे. काळाच्या याच्यामध्ये डिजिटल याला महत्त्व आहे, आणि अनेक गोष्टी त्याच्यातून पण कळतात, किंवा खूप दूरदूरच्या गोष्टी पटकन पहिल्यांदा कळतात. पण थोडीशी क्रेडिबिलिटी या शब्दावर माझा विश्वास असल्यामुळे थोडी खात्री करून घ्यावी लागते. म्हणजे मला त्याच्यात विश्वासार्हता असावी असं मला वाटतं कुठल्याही गोष्टीत, आणि ती वृत्तपत्रात जास्ती असं मला वाटतं. तर अशी ही प्रतीक्षा लोणकर, अजून आपण भरपूर गप्पा करू शकतो, खूप विषय आहेत. तर आज तू आमच्या अंधेरी पश्चिमेकडील ऑफिसला आली आणि अतिशय मनमोकळेपणे, दिलखुलासपणे, आणि मला पण खूप मी सांगू म्हणजे मला बरं का वाटलं. नेहमीचे टिपिकल तेच प्रश्न जे असतात ना, मग तुमचा प्रवास कुठून सुरू झाला, म्हणजे हे टिपिकल कधी असतात सुरुवातीला मी समजू शकते. पण आता गुगल आणि याच्यात तुम्हाला तिकडे तुमचे सगळे बायोडाटा असतात की तुम्ही कोणत्या ह्याच्यात काम केलं किती, तर ते नवीन ते प्रश्न विचारण्यात आता तसा काही अर्थ नसतो. पण ठीक आहे. तर मला असं वाटतं की आता हे आज जे प्रश्न विचारलेत ना तुम्ही, तर त्याच्यात काय होतं ना की तुमची पर्सनॅलिटी कळते, तुमचं म्हणणं कळतं. त्यामुळे तेही कधी कधी गरजेचे असतात, मी नाही असं म्हणत नाही, पण त्याला आता त्याच्यासाठी अनेक वेगवेगळे सोर्सेस आहेत असं मला वाटतं. हे आता असं एक फेस टू फेस आणि एक 1-to-1 आपण जे म्हणतो ना, ते आज खूप
चांगलं झालं आम्ही असं. मज्जाचं तेच वैशिष्ट्य आहे की काहीतरी वेगळं द्यायचं. हो. त्यामुळे आमचे सबस्क्रायबर पण वाढतायत हो ना? आणि मोठ्या प्रमाणात पाहिले जात आहेत. तू आज आमच्याकडे आली आणि दिलखुलासपणे गप्पा केल्या याबद्दल खूप खूप धन्यवाद. #ठाकूर विचारणार यामध्ये पुढची पर्सनॅलिटी कोण असेल याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.